नमस्कार. आज आपण होममेड प्रीमिक्सपासून एकदम सॉफ्ट, जाळीदार, अगदी परफेक्ट असा केक कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. इथे तुम्ही केकला जाळी बघू शकता व केकचा स्पॉन्जिनेसही बघू शकता. अगदी परफेक्ट असा केक तयार झालेला आहे. चला तर आता आपण प्रीमिक्सपासून केक तयार करूया. इथे मी कोरडे मिक्सरचे भांडे घेतलेले आहे. प्रीमिक्स बनवताना शक्यतो भांडे आपले कोरडेच असावे. इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे. वजनीप्रमाणे 130 ग्रॅम हा मैदा आहे. त्यामध्येच आता आपण हाफ कप साखर, वजनीप्रमाणे 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये आपण 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, वजनीप्रमाणे 10 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण 2 टेबलस्पून मिल्क पावडर ॲड करून घेणार आहोत. ही मिल्क पावडर वजनीप्रमाणे 20 ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे. 1 टीस्पून बेकिंग पावडर व हाफ टीस्पून बेकिंग सोडा ॲड करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये आपण सायट्रिक ॲसिडचा वापर करणार आहोत. सायट्रिक ॲसिडमुळे केक प्रीमिक्सची शेल्फ लाईफ वाढते. हे सायट्रिक ॲसिड दिसायला अगदी साखरेप्रमाणेच दिसते. इथे मी हे सायट्रिक ॲसिड 1/8 टीस्पून घेतलेलं आहे, म्हणजे 1/4 टीस्पूनच्या अर्धे हे सायट्रिक ॲसिड घेतलेलं आहे. सायट्रिक ॲसिडमुळे केक एकदम स्पॉन्जी होतो. त्यासाठी आपण प्रीमिक्स तयार करताना ह्यामध्ये सायट्रिक ॲसिडचाच वापर करायचा आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये आपण 1 चिमूटभर मिठाचा वापर करत आहोत. पदार्थामध्ये मीठ ॲड केल्यामुळे पदार्थाची चव वाढते. हे आता मिक्सरला आपण छान असे फिरवून घेणार आहोत. इथे आपले प्रीमिक्स तयार झालेले आहे. हे प्रीमिक्स आता आपण चाळणीमध्ये घेऊन पूर्णपणे चाळून घ्यायचे आहे. हे प्रीमिक्स तुम्ही जास्त दिवस स्टोअर करणार असाल तर 3 ते 4 वेळेस हे प्रीमिक्स छान असे चाळून घ्यायचे आहे. इथे आपले प्रीमिक्स तयार झालेले आहे. आता आपण ह्या प्रीमिक्सपासून केक तयार करणार आहोत. सर्वात प्रथम इथे मी एका कढईमध्ये 1/4 कप दूध ॲड करून घेत आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये आपण 1 चिमूटभर केशरच्या काड्या ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर ह्यामध्ये मी 1 मोठा टेबलस्पून पिस्त्याचे काप ॲड करून घेत आहे. त्याचबरोबर 1 मोठा टेबलस्पून बदामचे काप ॲड करून घेत आहे. ह्यामध्येच आपण 1/4 टेबलस्पून वेलची पावडर ॲड करून ह्या दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे. दुधाला छान उकळी आल्यानंतर हे दूध आपण रूम टेम्परेचरला थंड करून घेणार आहोत. इथे मी एक मिक्सिंग बाउलमध्ये 1 कपभर होममेड प्रीमिक्स घेतलेले आहे. हे प्रीमिक्स आता आपण बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे व त्यामध्ये आपण हे थंड झालेले दूध ॲड करून घेणार आहोत. इथे मी तेलाचा किंवा तुपाचा बिलकुल वापर करत नाहीये. अगदी साध्या पद्धतीने हा केक तयार करत आहे व त्यामध्ये मी 1 टीस्पून तेलही ॲड करून घेत आहे. तुम्ही बघू शकता. त्यामध्येच मी अगदी 2-3 ड्रॉप रसमलाई इसेन्स घेतलेला आहे, तोही ॲड करून घेऊया. आता हे बॅटर आपण कट अँड फोल्डच्या मेथडने मिक्स करून घ्यायचे आहे. हा केक मी एकदम साध्या पद्धतीनेच तयार करून घेत आहे. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की केकमध्ये तेलाचा किंवा तुपाचा जास्त प्रमाणात वापर होतो. त्यामुळे इथे मी कमीत कमी तेलाचा वापर करून हा केक तयार करत आहे. इथे आपले बॅटर छान असे तयार झालेले आहे. इथे मी 1 कप प्रीमिक्ससाठी 1/4 कप दुधाचाच वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे आपले बॅटर तयार झालेले आहे व बॅटरचा कलरही अगदी सुरेख आलेला आहे. इथे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. हे बॅटर आता आपण केक टीनमध्ये ॲड करून घेणार आहोत. इथे मी 5 इंचचा केक टीन वापरत आहे. केक टीनला मी बटर पेपर लाईन करून घेतलेला आहे. ह्यामध्ये आता आपण बॅटर ॲड करून घेऊया. बॅटर ॲड करून झाल्यानंतर हे 2 ते 3 वेळेस आपण टॅप करून घेणार आहोत. त्यानंतर ह्यावरती आपण बदाम व पिस्त्याचे फ्लेक्स ॲड करून घ्यायचे आहे. हे बॅटर आता आपण फ्रीहीट केलेल्या टोपामध्ये ॲड करून घेणार आहोत. त्याच्यावरती आपण झाकण लावून हा केक आपण 45 मिनिटासाठी छान असा बेक करून घ्यायचा आहे. हा केक मी 45 मिनिटासाठी छान असा बेक करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा आपला केक फुललेला आहे व अगदी डबल क्वांटिटीमध्ये हा केक तयार झालेला आहे. ह्यामध्ये आता आपण टूथपिक ॲड करून बघणार आहोत. टूथपिक आपली क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला केक परफेक्ट असा बेक झालेला आहे. हा केक आपण टोपातून बाहेर काढून रूम टेम्परेचरला थंड करून घेणार आहोत. इथे मी हा केक 1-2 तासासाठी रूम टेम्परेचरला पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असा आपला केक तयार झालेला आहे. इथे आपण हा केक कट करूनही पाहणार आहोत. अगदी परफेक्ट अशी केकला जाळी आलेली आहे. केकला परफेक्ट अशी जाळी आली म्हणजे समजा आपला केक 100% परफेक्ट तयार झालेला आहे. अगदी सगळ्या बाजूनी केकला व्यवस्थित अशी जाळी आलेली आहे. तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू.